आपण बघू शकता हे लाईव्ह व्हिडिओ बनवत आहे आम्ही। शासनाला आम्ही कळवलं होतं अगोदर, पण व्हिडिओच्या माध्यमातून अजूनपर्यंत आम्हाला शासनामार्फत कुठल्याही प्रकारच्या पुरवठा करण्यात आलेले नाही। आज दिनांक 22 डिसेंबर रोजी ही घटना झाली आहे। आपण बघू शकता आम्ही कशा दार येतोय। दिनांक 22 डिसेंबर 2025 रोजी देखील आज आमच्या गावात घटना झालेली आहे। आम्ही शासनाला अजून एक व्हिडिओ बनवून त्यांना जागृत केलेलं होतं, तरी देखील आम्हाला पुलाची सुविधा व पूल येण्या जाण्यासाठी सुविधा केली नाही। म्हणून आम्हाला रस्ते नदी नाल्याने काठ्याच्या रस्त्याने यावं लागतं आणि प्रेत घेऊन आम्हाला अनेक अडचणींचा सामना करावा लागतो। शासनाला आमची एवढी विनंती आहे की आम्हाला लवकरात लवकर फरची व पुलाची सोय करून द्यावी, कारण की आमच्या गावात आमदार खासदारांना काही लक्ष देता येत नाही, त्यांच्याकडे टाइम नसेल म्हणून आम्हाला कुठल्याही प्रकारच्या सुविधा भेटत नाही। आम्हाला शासनाकडून एवढीच विनंती आहे की आम्हाला नंतर झालेल्या घटनेला व्यवस्थितपणे यायला त्यांना इथं प्रेत स्मशानभूमी आणण्यापर्यंत आम्हाला पुलाची व्यवस्था करून द्यावी। शासनाकडे आमची एवढीच विनंती आहे। डिसेंबर 2025 रोजी देखील आज आमच्या गावात घटना झालेली आहे। आम्ही शासनाला अजून एक व्हिडिओ बनवून त्यांना जागृत केलेलं होतं, तरी देखील आम्हाला पुलाची सुविधा व पूल येण्या जाण्यासाठी सुविधा केली नाही। म्हणून आम्हाला नदी नाल्याने काठ्याच्या रस्त्याने यावं लागतं आणि प्रेत घेऊन आम्हाला अनेक अडचणींचा सामना करावा लागतो। शासनाला आमची एवढी विनंती आहे की आम्हाला लवकरात लवकर फरची व पुलाची सोय करून द्यावी, कारण की आमच्या गावात आमदार खासदारांना काही लक्ष देता येत नाही, त्यांच्याकडे टाइम नसेल म्हणून आम्हाला कुठल्याही प्रकारच्या सुविधा भेटत नाही। आम्हाला शासनाकडून एवढीच विनंती आहे की आम्हाला नंतर झालेल्या घटनेला व्यवस्थितपणे यायला त्यांना इथं स्मशानभूमी आणण्यापर्यंत आम्हाला पुलाची व्यवस्था करून द्यावी। शासनाकडे आमची एवढीच विनंती आहे।